दुरांतो एक्सप्रेसमधील चोरी. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. दुरांतो एक्सप्रेसमधील चोरी. दुरांतो एक्सप्रेसने नुकतंच नागपूर स्टेशन सोडून बराच वेळ झाला होता आणि ती वेगाने अकोल्याकडे निघाली होती. इंजिनचा लयबद्ध आवाज रात्रीच्या शांततेत घुमत होता. ट्रेनमधल्या AC केबिनमध्ये जय, शर्विन, ऋग्वेद आणि विराट हे 4 मित्र बसले होते. कडी तुटल्यामुळे त्यांच्या केबिनचा दरवाजाही लागत नव्हता. चौघेही क्रिकेटर असल्यामुळे साहजिकच त्यांच्या क्रिकेटवरच्या गप्पा चालू होत्या. रात्र वाढत होती तसे डब्यातले लोक झोपी गेले. हळूहळू हे चौघे मित्रही सुस्तावले. तेवढ्यात ट्रेन एका महाकाय सापासारखी वळण घेत बोगद्यात शिरली. खिडकी बाहेरचा प्रकाश गायब झाला. अचानक ट्रेनला जोरदार ब्रेक लागला. मोठा आवाज करत ट्रेन थांबली. ट्रेन अचानक थांबल्यामुळे सगळ्यांना एक जोरदार धक्का बसला. त्यामुळे डब्यातले लोक जागे झाले. गाडी बोगद्यात अडकली होती. काही कारणांमुळे डब्यातले लाईटही बंद झाले होते. जय आणि शर्विन जागे झाले आणि केबिनमधून बाहेर आले. सगळेच लोक बाहेर आले होते एव्हाना. ट्रेन अचानक का थांबली हे कोणालाच समजेना. तेवढ्यात परत एक धक्का लागून ट्रेन सुरू झाली. हळूहळू ट्रेन बोगद्यातून बाहेर आली आणि डब्यात लाईटही आले. एवढ्यात ऋग्वेद जोरात ओरडला, जय, एक्सकॅलिबर गायब झालीये. जय आणि शर्विन लगेच केबिनमध्ये आले. त्यांनी तपासलं तर खरंच एक्सकॅलिबर गायब झाली होती. एक्सकॅलिबर ही एक क्रिकेटची मौल्यवान बॅट होती. त्यावर सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर आणि धोनी ते विराट कोहली अशा सर्व दिग्गज भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या सह्या होत्या. त्याचबरोबर बॅटच्या ग्रिपला मौल्यवान हिरेही होते. ही बॅट जयला त्याच्या कलकत्त्याच्या काकांनी दिली होती. ते माजी रणजी खेळाडू होते. मोठ्या प्रेमाने त्यांनी त्या बॅटला एक्सकॅलिबर हे नाव दिलं होतं. त्यांना ही बॅट मुंबईच्या एका संस्थेला लिलावाकरता द्यायची होती, ज्यामुळे त्या संस्थेसाठी पैसा उभा राहणार होता. मोठ्या विश्वासाने काकांनी ही जबाबदारी जयला दिली होती. आता तीच बॅट म्हणजेच एक्सकॅलिबर चोरीला गेली होती. सगळेच घाबरले. काय करावं हे कोणालाच सुचेना. जयने स्वतःला सावरलं आणि एखाद्या कॅप्टनसारखा विचार करायला सुरुवात केली. आधी त्याने केबिनचं दार लोटून घेतलं. तो बाकी तिघांना म्हणला, ऐका, घाबरू नका. आपण क्रिकेटर आहोत. काही झालं तरी आपण समोरच्या टीमला जिंकू द्यायचं नाही. आपण निरीक्षण करू, फिल्डिंग लावू आणि कोणी एक्सकॅलिबर चोरलीये ते शोधून काढू. पुढचं स्टेशन यायला अजून 2 तास आहेत. म्हणजेच एक्सकॅलिबर या डब्याच्या बाहेर गेलेली नाहीये. विराट, तू आणि ऋग्वेद डब्याच्या डाव्या बाजूला जा. काही संशयास्पद दिसलं तर लक्ष ठेवा. मी आणि शर्विन डब्याच्या उजव्या बाजूला जातो आणि तिकडे काही संशयास्पद दिसतंय का ते पाहतो. बरोबर 15-20 मिनिटांनी आपण परत इथेच भेटूयात. चौघेही डब्याच्या दोन्ही बाजूला पांगले. नुसता तोच डबा नाही तर दोन्ही बाजूचा पुढचा डबाही चौघे बघून आले. जयने बोलायला सुरुवात केली, आम्ही ज्या बाजूला गेलो होतो तिकडे फार काही दिसलं नाही, पण एक माणूस अवघडून बसला होता. जणू काही तो काहीतरी लपवत होता. आणि अजून एक माणूस तोंडावर पेपर घेऊन झोपला होता, पण तो पेपर उलटा होता. म्हणजे त्याने गडबडीत तो तोंडावर घेतला असावा. बरं, तुम्हाला काही दिसलं का? हो, विराट बोलायला लागला. आम्ही गेलो होतो त्या बाजूला एक मुलगा क्रिकेटची बॅग बाजूला ठेवून मधल्या बर्थवर झोपलाय. आम्हाला त्याच्यावर संशय आहे. ठीक आहे, तुम्ही त्या मुलावर लक्ष ठेवा. आम्ही दोघं इकडच्या माणसावर लक्ष ठेवतो, जय म्हणला. चौघे परत डब्याच्या दोन्ही बाजूंना गेले. डब्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर शर्विनच्या लक्षात आलं की तो मागचा अवघडून बसलेला माणूस त्याच्या जागेवर नव्हता. आता मात्र त्याचा संशय बळावला.
आता जयची खात्रीच पटली की एक्सकॅलिबर त्या माणसानेच चोरली असणार. काही झालं तरी त्या माणसाला शोधलंच पाहिजे. ते दोघेही त्या माणसाला शोधायला लागले. शेवटी असं ठरलं की जयने आहे तिथेच थांबायचं आणि शर्विन त्या माणसाला शोधायला पुढच्या डब्यांकडे जाईल. त्याप्रमाणे जय त्याच डब्यात थांबला आणि शर्विन पुढे गेला. काकांना काय उत्तर द्यायचं या विचाराने आता जयचं टेन्शन वाढायला लागलं होतं. काही झालं तरी एक्सकॅलिबर सापडायलाच हवी होती. एवढ्यात ट्रेन कुठेच थांबली नव्हती, त्यामुळे तो माणूस ट्रेनमध्येच असणार होता. शर्विन नक्कीच त्याला शोधेल याची जयला खात्री वाटत होती. बराच वेळ जय शर्विनच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. एवढ्यात शर्विन आला, पण त्याला तो माणूस सापडला नव्हता. तोही हताश होऊन जयच्या शेजारी बसला. आता काय करायचं याचा विचार दोघेही करत होते. एवढ्यात टॉयलेटचं दार उघडलं आणि तो माणूस बाहेर आला. म्हणजे तो गायब झाला नव्हता, तर इतका वेळ टॉयलेटमध्ये होता. कदाचित त्याला पोटाचा त्रास होत असावा, म्हणून तो गाडीच्या धक्क्यामुळे अवघडून बसला होता. तो माणूस जय आणि शर्विन जवळ आला. ते दोघेही त्याच्याकडे बघत बसले. माझं सीट आहे, तो माणूस म्हणला. ओ सॉरी, असं म्हणून दोघेही गडबडीत उठले. उठता उठता जयचं लक्ष दरवाजाकडे गेलं. तिथे एक बाई बुरखा घालून उभी होती. ती अधूनमधून जयकडे बघत होती. ती तिथे मगाचपासून उभी होती, पण टेन्शनमुळे त्याचं लक्ष गेलं नव्हतं. एवढ्यात वाऱ्याचा एक झोत आला, त्यामुळे त्या बाईच्या चेहऱ्यावरचा बुरखा क्षणभर बाजूला झाला आणि तिच्या कपाळावर मोठं कुंकू जयला दिसलं. जयने शर्विनला खूण केली. दोघे त्या बाईपाशी गेले. एक्सक्यूज मी, जय त्या बाईला म्हणला. क्या है? ती बाई जरा खेकसलीच. आमची एक वस्तू हरवली आहे तर. मुझे कुछ नहीं पता, जाओ यहाँ से, ती बाई जरा ओरडलीच. शर्विन काही बोलणार एवढ्यात विराटचा आवाज आला. जय, शर्विन लवकर या, एक्सकॅलिबर सापडली. दोघे पळतच विराटकडे गेले. तिकडे विराट आणि ऋग्वेदने त्या क्रिकेट किटवाल्या मुलाला पकडून ठेवलं होतं. याच्याच किट बॅग मध्ये होती एक्सकॅलिबर. हा झोपायचं नाटक करत होता. याच्या किट बॅगची चेन अर्धवट उघडी होती. गाडीला धक्का बसला तेव्हा त्यातून बाहेर आली अर्धवट. ऋग्वेदला दिसली, त्याने मला सांगितलं. मग आम्ही तुम्हाला हाक मारली आणि याला धरला. बरं झालं, 10 मिनिटात पुढचं स्टेशन येईल. तिथे पोलीस येतील. मी मगाशी टीसीला सांगून आलोय, शर्विन म्हणला. आता मात्र तो मुलगा पुरता घाबरला. घाबरत घाबरत तो म्हणला, मला सोडा, मी काही नाही केलं. मला त्या काकू म्हणल्या की माझी बॅटची केस तुझ्या बॅगमध्ये ठेव, मी नंतर घेईन, कारण माझ्याकडे मोठी बॅग नाही आहे, म्हणून मी ती बॅटची केस माझ्या बॅगेत ठेवली. मला काहीच माहीत नाही, मला प्लीज सोडा, प्लीज, मी काहीच केलं नाही आहे, मला सोडा. जयला आता सगळी लिंक लागली. तो जोरात ओरडला. शर्विन, विराट, त्या समोरच्या बाईला पकडा. स्टेशन येईपर्यंत तिला सोडू नका. दोघेही त्या बाईकडे धावले आणि त्यांनी त्या बाईला पकडलं. तिने आरडाओरडा करायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. एवढ्यात स्टेशन आलं. गाडी थांबल्याबरोबर त्यांच्या डब्यात टीसी आणि पोलीस आले. सुरुवातीला त्या बाईने टाळाटाळ केली, पण पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवल्यावर त्या बाईने चोरी कबूल केली. जयने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती बॅट पुन्हा कव्हरमध्ये ठेवली. पण जेव्हा त्याने बॅट हाताळली तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. थांबा, जय जोरात ओरडला. ही एक्सकॅलिबर नाहीये, ही तर हुबेहूब दिसणारी साधी बॅट आहे. यावरचे हिरे बनावट आहेत आणि सह्यांची शाई अजूनही थोडी ओली आहे. सगळेच चकित झाले. जर ही बॅट बनावट असेल तर खरी बॅट कुठे आहे आणि ती कोणी बदलली? जयचे डोळे चमकले. त्याने डब्यात मागे पाहिलं. तो अस्वस्थ प्रवासी जो टॉयलेटमध्ये लपला होता, तो आता शांतपणे बसून पेपर वाचत होता. जय त्याच्याकडे गेला आणि म्हणला, काका,
तुमचा पेपर उलटा आहे आणि तुमच्या हाताला लागलेला लाल रंग काय आहे? तो माणूस जरा गडबडला, इकडे तिकडे बघू लागला आणि जोरात पळू लागला. जय आणि शर्विनने त्याचा पाठलाग केला. तो माणूस ट्रेनमधून उडी मारणार इतक्यात विराटने त्याला डाईव्ह मारून पकडलं. त्याच्या बॅगेतून खरी एक्सकॅलिबर बाहेर आली. पोलिसांनी त्या माणसाला बेड्या ठोकल्या. तो दुसरा तिसरा कोणी नसून जयच्या काकांचा एक भ्रष्ट कर्मचारी होता, ज्याला बॅटची किंमत माहीत होती. त्यानेच त्या महिलेला आणि मुलाला नाटकात सामील करून घेतलं होतं, जेणेकरून जयचं लक्ष भरकटेल. सगळ्यांनी जयचं कौतुक केलं. ट्रेन पुन्हा धावू लागली. जय आपल्या सीटवर बसला. शर्विन म्हणला, मानलं तुला जय, तू खरंच ग्रेट कॅप्टन आहेस. जय हसून म्हणला, थँक्स मित्रांनो, पण एक सांगू, खरी एक्सकॅलिबर अजूनही माझ्याकडे नाहीये. बाकीचे तिघे उडालेच. म्हणजे मग ती बॅट होती जी त्या माणसाकडून पकडली ती? जयने हळूच आपल्या सीटवरचं गादीचं कव्हर काढलं. तिथून त्याने एक जुनी मळलेली बॅट काढली. हीच ती खरी एक्सकॅलिबर. मला प्रवासाच्या सुरुवातीलाच संशय आला होता की कोणीतरी आपला पाठलाग करतंय. मी कलकत्ता स्टेशनवर यायच्या आधीच ही खरी बॅट लपवली आणि ही खोटी बॅट मुद्दामून वर ठेवली. तो चोर आणि ती बाई त्या बनावट बॅटच्या मागे होते. मी पूर्ण वेळ त्यांच्याशी एक माइंड गेम खेळला. चोराने चोरली होती ती बनावट बॅट आणि मी चोरांकडून पकडली ती देखील बनावटच होती, जेणेकरून चोराला वाटावं की तो जिंकलाय आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली द्यावी. विराट म्हणला, मला एक सांग, त्या मुलाने ज्या बाईविषयी सांगितलं ती बाई आणि बुरखा घातलेली बाई सेम आहेत हे तुला कसं कळलं? जय म्हणला, अरे मगाशी त्या बाईचा बुरखा बाजूला झाला तेव्हा तिचं कुंकू दिसलं. मुसलमान बायका कधीच कुंकू लावत नाहीत. आपल्याला संशय येऊ नये म्हणून तिने एक्सकॅलिबर दिसल्यावर बुरखा घातला. मैदान कोणतंही असो, चेंडू फिरवायचा की बॅट हे कॅप्टनलाच ठाऊक असतं. जय डोळे मिचकावत म्हणला. चारही मित्रांच्या हसण्याने दुरांतोचा तो डबा दुमदुमून गेला. ट्रेन रात्रीच्या अंधारातून पुढे धावत राहिली. चार मित्र निवांत बसले होते. ताण गेला होता. मनात समाधान होतं. एक मोठी जबाबदारी त्यांनी योग्य वेळी निभावली होती आणि एक्सकॅलिबर आता खरोखर सुरक्षित होती.